की माझा एक एक कार्यकर्ता टेन्शन मध्ये होता. अफवा इंग्रजांच्या काळामध्ये एक अफवा खातं होतं. त्याचप्रमाणे काही काही गावामध्ये अफवा लोक असतात. एखाद्या गावामध्ये ऍक्सिडेंट झाला, 4 जण रोडवर पडले, एखादं डोकं फुटलंय, रक्त वाहत आहे, तो अफवावाला काय सांगतो, चारी घ्या, खलास आपली घ्या. आणि थोड्या टायमाने जेव्हा माहिती पडतं तर एकाच्या फक्त डोक्याला लागलेलं असतं, बाकी सगळे चांगले असतात. तसं आपल्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी अफवा फैलवल्या. आता गुलाब पाटलाचं खरं नाही. गुलाबराव पाटलांना मराठा पाठिंबा देणार नाही. गुलाब पाटलाच्या मागे तर देवा पाटील बिलकुल नाही. गुलाब पाटलापासून तर कोळी फुटून गेले. गुलाब पाटलापाशी अमुक राहिले नाही. गुलाबराव पाटलापासून धनगर गेले. जय भिक्त मतं देणारच नाही. मुसलमानांचं काही गरज नाही. आयशी अफवा फैलवली. मंदिरात जपला गेला. 2.5-3 लोक मिळून जपूला सकाळी बायकोने जरी 5 वाजता हात लावला तरी लक्ष ठेवलो. म्हणजे ही परिस्थिती त्या काळामध्ये माझी होती. ही परिस्थिती होती. मलाही वाटत आहे इन्कम्बन्सी होते. माणूस कंटिन्यू लोकप्रतिनिधी राहिला तर चुका होतात, लोक नाराज होतात. पण मी कामं केली होती आणि कामाच्या विश्वासावर मी तुमच्या बरोबर होतो. मग लोकांनी प्रचार केला. निवडून आल्यावर आम्हाला पैसा चालवला म्हणजे गुलाब पाटला. तुम्ही काय केलं? 2009 साली देवकर अप्पा तुम्ही उभे होते, तुम्ही कशाला निवडून आले? काय होतं तुमच्याजवळ? काहीच नाही होतं तुमच्याकडे. मधून सोसायटीचा पैसा होता. त्या पैशावर तुम्ही मार केला आणि मी 4,000 मतांनी हारलो. तुम्ही समाजावर मतं मागितली यावेळेस सुद्धा अप्पा. पण मराठा समाजाने या गुलाबराव पाटलाला 45% मतं देऊन सिद्ध केलं की कामाच्या मध्ये समाज आणि माझ्याकडे कुठलाच समाज नाहीये. जो काम करेगा वही मेरा समाज है. माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्याला माहित आहे की मी गुलाबराव पाटलाकडे गेला तर गुलाबराव पाटलाकडे कधी भेदभाव नाही. त्यामुळे माझी अपेक्षा तुमच्याकडे खूप आहे. तुम्ही कामाची चिंता करू नका. तुम्ही निवडणुकीची चिंता करू नका. तुम्ही फक्त समाजात नोंदणी करा आणि माझी कॉलर टाईप करा. हीच विनंती करण्यासाठी ती अत्यावश्यक सेवा देऊ शकेल अशा पद्धतीचं अद्ययावत कार्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि 4 जून नंतर मी सुद्धा रेस्ट हाऊस मध्ये बऱ्यापैकी बसणार नाही. मिटिंगला असल्या तर जावंच लागते. पण तळागावमध्ये आलो तर मी सुद्धा कार्यालयामध्ये 1 तास नेहमीप्रमाणे देणार. त्यामुळे माझी तरुण मित्रांना विनंती आहे की हे जे ज्येष्ठ नागरिक बसले आपल्याकडे यांचा सन्मान करा. यांना विश्वासात घ्या. विश्वासात घेऊन सभासद नोंदणी करा. आणि लाडक्या बहिणीची पण टीम आहे. 1500 रुपये देतो हो आपण दादाला बाबा. 1500 रुपये देतो. पुरुषांपेक्षा जर महिलांनी ठरवलं तर महिला आघाडीची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते. फक्त यांनी एकच सांगितलं पाहिजे की तुम्ही सभासद नोंदणी करा. तो कोणता पक्ष ज्यांनी लाडक्या बहिणीचे पगार चालू केले ते एकनाथ शिंदे. हे जर आपल्या महिला आघाडीने जर ठरवलं तर 100% महिलांची सभासद नोंदणी सुद्धा माझ्या महिलांना मी सांगेन तुम्ही वेगळी टीम करा. तुम्हाला गाडी लागेल तर आम्ही गाडीची मदत करतो. तुमच्यावर 5-10 महिला घ्या. महिलेमध्ये जा. एका गावात 25 जरी महिला तुम्ही जमा केल्या तर आपल्या कमीत कमी 5,000 महिलांची संख्या या ठिकाणी होऊ शकते. तरुण मुलं आहेत. कॉलेजचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. आम्ही काय करायचं पहिले विद्यार्थी सेनेचं शाखा प्रमुख, सरपंच, पदाधिकारी गठ्ठेचे गठ्ठे कागदावर छापून ठेवले ना. अमुक तमुक सरपंच, टमुक टमुक उपतालुका प्रमुख. म्हणजे ते कसं आहे, तुम आगे चलो हम तुम्हारे साथ हैं, तुम खड्डे में हैं, खड्डे के ऊपर है. हे नाही चालणार. हे बिलकुल नाही चालणार. तुम्हाला अडचण आहे का सभासद नोंदणी करणं? तर बिलकुल नाही. अहो आम्ही सभासद नोंदणी करत तेव्हा आमच्याकडे फटफट्या पण नव्हत्या. आम्ही सायकलीवर जाऊन सभासद नोंदणी करायचो. शाखा सुद्धा सायकलीवर जाऊन करायचो. बोर्ड लावा, बोर्ड लावा. खरं हात वरती करा. सरपंच जे बसले ग्रामीण मध्ये, शहरात नाही बोर्ड बघा.
एकच आहे नंदगाव, पुढे मान्यारखेडा, खेडी, दाभोळ, भोकर, मसावत, बागर, शिवराजचं गाव सरपंच वाट आहे माझ्या. बघा माणूसच्या चेहऱ्यावर नाव सांगतोय मी, तुझा भाऊ तुमच्याबरोबर आहे. एवढं टच आहे मला तुमच्याशी, एवढं टच आहे. नुसता माणूस उभा राहिला कोणत्या गावाचा आहे, तुम्ही नाव विचारलं तर नाव मी सांगतो खटाखट. आता एवढं तुमच्याशी मी प्रेम ठेवलं आहे, तर तुमची जबाबदारी नाही गेली. तर आज शपथ घेणार की नाही तुम्ही? आवाज बी येत नाही, हात बी येत नाही. आणि जर सभासद नोंदणी झाली नाही तर नारायण आत्मको नुसता नाही तर नारायण नारायण होते. सभासद नोंदणीवरच माझा भर आहे. आजची मीटिंग ही सभासद नोंदणीवर आहे. आणि शहरवाल्यांना पण सांगतो मी, ताकद असेल तर समोरचा नमस्कार करतो, ताकद नसेल तर समोरचा नमस्कार करत नाही. तुमची सभासद नोंदणी नसेल, तुमची गाव पत्रावर गेल्यानंतर गुलाबराव पाटील उतरल्यानंतर 100 लोक राहतात मागं. मी खेड्यात गेलो तर 50-100 लोक, गोकरला गेलो तर 50 लोक तर सहज असतात. कोणत्याही खेड्यावर गेलो तर कमीत कमी 25 लोक असतात. तेवढीच संख्या पकडा सभासदांची तुम्ही, तेवढीच पकडा. ते आणि त्यांच्या घरचे, त्यांचे शेजारचे. एका गावात 500 सभासद होऊ शकतात. 171 गाव आहे, 2 नगरपालिका आहे. हे कोण करणार आहे? हे तुम्हाला करायचं आहे. फॉर्म फुकटच्या, बेल फुकटच्या, गाडी तुमची, डिझेल तुमचं, ते मी लागेल तुम्ही देतो. कसं आज विचार करण्याची आपल्या विषय गरज आहे. तुम्ही फार टेन्शन मध्ये असं दिसतो चेहरा, आवाज आवाजाचा मजबूत असलं पाहिजे. आपण आज साला लढणे को पाहिजे. आज आहे मैदानामध्ये अशी ताकद असली पाहिजे. आपली ती ताकद आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण युती करेल, कोण युती करणार नाही, आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाची वाटवर काम करणारे लोक आहोत. शिवसैनिकांनी शिवसैनिकाच्या मागे उभं राहायचं आहे. काही काही कार्यकर्ते येतात, नवीनाला प्रवेशच करू देत नाही. का बरोबर तो आला त्याची हवा करून दे असं करू. जर सावरता आला नाही तर आपली संख्या वाढेल कशी? संख्या वाढवा ना, नवा मान येऊ द्या. बघा तुम्ही किती, बघा ना, इलेक्शन आटपलं सतीशांना 5 मिनिटांमध्ये पार्टी बदल झाली की नाही? त्यांनी म्हटलं का की शरद पवारांच्या विरुद्ध बोलत होते, शरद पवारांच्या विरुद्ध बोलत होते, अजित पवारांना देवकरांना सतीशांना गद्दार म्हणत होते. आज तेच गद्दार त्यांच्या पार्टीमध्ये गेले. बोलताय का त्यांचे लोक काही? मग आपल्याकडे उबाटावाला आय लव्ह यू करत असेल, तुम्हाला काय वाटतं? येऊ द्या आपला नसले शिवसेना नाही त्यावेळी. तर सांगायचं अर्थ असा आहे की गावागावामध्ये जे चांगले कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतात, त्याला आपल्या पक्षामध्ये आणण्याची अत्यावश्यक गरज आहे. आता काही लोक सांगतात की या लोकांनी प्रवेश केला. आता वरती सरकार कोणाचं आहे? अजितदादाचं, शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र भाऊचं. आता हे कोणत्या पार्टीत गेले? आपल्याकडे आले बळजबरी. म्हणजे जरी ते त्या पार्टीमध्ये गेले असले, ते त्या पार्टीमध्ये गेले असले तरी त्यांना शिंदे साहेबांना आणि देवेंद्र भाऊंना जाऊन भेटायला येते. म्हणून ते आपल्याला सांगणार आहे की आज निवडणुका लागल्या हे डोक्यातून काढून टाका. आपण कधीच बेसावध राहत नाही. आपण कधी बेसावध आहे? आपलं पक्षाचं काम बंद आहे, आपलं लग्न बंद आहे, आपलं शेती बंद आहे, आपलं दार बंद आहे, आपले कार्यक्रम बंद आहे, आम्ही भूमिपूजन बंद आहे, चालू आहे. फक्त आपलं एकच बंद आहे, सभासद. जळगावला मस्त कारवाई घेतला, तिथे नवीन आव्हान निघाले. भूत आहे म्हणे तिथे भूत. तुम्ही 1 नंबरला भूत आहे.
म्हणजे काय होती एवढं सुंदर कार्यालय आपण बसवलं आहे. तर माझी विनंती आहे जळगाव तालुक्याचे पदाधिकारी, जळगाव शहराचे पदाधिकारी, आपण 4 जूनला त्या कार्यालयाचं वाजत गाजत या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. जळगाव तालुक्याचे जे लोक आहेत, जळगाव शहराचे जे लोक आहेत, एक हक्काचं आपलं कार्यालय झालंय. आता इथे आपण कॉम्प्युटर, एक चांगला माणूस, त्या ठिकाणी एखादा क्लर्क त्या ठिकाणी ठेवणार आहोत, एक आपली ॲम्ब्युलन्स तिथे ठेवणार आहोत. गरज पडली खेड्याच्या माणसाला तर ती अत्यावश्यक सेवा देऊ शकेल अशा पद्धतीचं अद्ययावत कार्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि 4 जून नंतर मी सुद्धा रेस्ट हाऊस मध्ये बऱ्यापैकी बसणार नाही. मिटिंगला असल्या तर जावंच लागते.